मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये बॉडी मुवमेंट हा लेसन स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण लोकोमोशन बघितलं, स्केलेटन बघितला. आपल्या बॉडीच्या आतमध्ये काय आहे? कंकाल आहे एक, त्याला स्केलेटन म्हणतात. कशापासून बनलेलं असते ते? बोन्सपासून, हड्ड्यापासून, जे आपल्या बॉडीला काय करतो? एक विशिष्ट प्रकारचा आकार देतो, शेप देतो, किंवा आपल्याला चालण्यासाठी फिरण्यासाठी मदत करतो, आहे की नाही. त्यानंतर आपण स्कल बघितलं, ज्यामध्ये काय आहे? स्कल कवटी, ज्यामध्ये आपला ब्रेन आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं बॅकबोन ऑर स्पाइन. आता आपण या व्हिडिओमध्ये बघू रिबकेज. आता रिबकेज म्हणजे काय होते? आपल्या छातीचा पिंजरा. बघा, इथे दिसत आहे का तुम्हाला? रिबकेज काय आहे? बोन्सच्या पेयर आहे. आणि याचं काम काय आहे आपल्या बॉडीमध्ये? तर आपलं जे हार्ट आहे, हृदय आहे, ते याच्या आतमध्ये असते. म्हणजे आपल्याला आपल्या हार्टला प्रोटेक्ट करते हा रिबकेज, हा पिंजरा. आणि सोबतच यामध्ये काय असतात? आपल्या लंग्स असतात, आपले फेफडे असतात. त्याचं सुद्धा प्रोटेक्शन कोण करते? हे रिबकेज करते. ठीक आहे. तर आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये स्टडी करू. तर बघा, देअर आर 12 पेयर्स ऑफ थिन अँड कर्व बोन कॉल्ड रिब्स. तर बघा, आता काय म्हटलेलं आहे यामध्ये? ह्या ज्या पेयर आहे बोन्सच्या, कर्व बोन आहे बघा, कर्व शेपचा आहे. याच्या किती पेयर्स आहे? किती जोड्या आहे? म्हणजे इकडून आणि इकडून एक, अशा किती आहे? खालपर्यंत 12 पेयर आहे. ठीक आहे. आणि ह्या प्रत्येक या कर्व हे जे बोन आहे याला म्हणतात रिब्स. ठीक आहे. मग दीज बोन्स फॉर्म अ रिब केज विच प्रोटेक्ट द हार्ट अँड लंग्स. आणि ह्या ज्या पेयर्स आहे याच्या मिळून हा पिंजरा बनतो एक, त्याला म्हणतात रिबकेज. आणि त्याचं काय काम आहे? आपलं हार्ट आणि लंग्सला प्रोटेक्ट करणे, आपल्या हृदयाचा आणि लंग्सचा, फेफड्यांचा बचाव करणे. ठीक आहे. हे कोणाचं काम आहे? या रिबकेजचं, या पिंजऱ्याचं. ठीक आहे. ऑल द 12 पेयर्स ऑफ द रिब्स आर जॉईंट टू द बॅकबोन. आता ह्या ज्या काय आहे? पेयर्स आहे बोन्सच्या, 12 पेयर्स आहे, ह्या आपल्या बॅकबोनला, म्हणजे आपला जो पाठीचा कणा आहे त्याला अटॅच आहे मागून. बघा, इथे दिसत आहे का तुम्हाला डायग्राममध्ये? and then first 10 pair are joined to the chest bone. आणि पहिल्या ज्या 10 पेयर्स आहेत त्या चेस्ट बोन, म्हणजे हे समोरचं दिसत आहे का तुम्हाला? बोन, ब्रिस्ट बोन, त्याला अटॅच आहे. आणि स्पायनल कॉर्डला अटॅच आहे. ठीक आहे. द लास्ट 2 पेयर्स ऑफ रिब्स आर फ्लोटिंग रिब्स. आता जे शेवटचे पेयर्स आहे रिबच्या, त्या अटॅच नाही आहे आपल्या चेस्ट बोनला, म्हणून त्यांना फ्लोटिंग रिब्स म्हणतात. ठीक आहे. बघा, इथे दिलेला आहे तुम्हाला रिबकेजचा, तुम्हाला इथे पिक्चर दिलेला आहे. ठीक आहे. तर यामध्ये काय आहे? पहिले ब्रिस्ट बोन, म्हणजे हे समोरचं जे बोन आहे त्याला ब्रिस्ट बोन म्हणतात. आणि या कर्व शेपच्या गोलाकार ज्या बोन आहे त्याला रिब्स म्हणतात. आणि हे जे आहे त्याला बॅकबोन म्हणतात. ठीक आहे. आपला पाठीचा कणा आहे हा, ज्याला ह्या रिब्स जॉईंट आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे लिम्स. आता लिम्स म्हणजे काय होते? तर आपले अवयव, जसं हात आणि पाय. तर बघा, देअर आर 2 पेअर ऑफ लिम्स. मग आता या लिम्सच्या आपल्याला आपल्या शरीरामध्ये 2 पेयर्स आहेत. ठीक आहे. तर अ पेयर ऑफ फोरलिम ऑर आर्म. फोरलिम म्हणजे आपले हात, आणि अँड अ पेयर ऑफ हिंड लिम्स म्हणजे आपले पाय. हाताची एक पेयर आहे, म्हणजे 2 हात आहेत आपल्याला. आणि एक कशाची पेयर आहे? आपल्या लेग्सची. बघा, लेग्सच्या पेयरला हिंड लिम्स म्हणतात आणि हाताच्या पेयरला फोर लिम्स म्हणतात. तर इथे तुम्हाला डायग्राम दिलेले आहे बोन्स ऑफ आर्म. तुमच्या आर्ममध्ये बाजूमध्ये किती बोन्स असतात ते दिलेले आहे. तर बघा, सगळ्यात वर असते तुमच्या शोल्डरमध्ये कॉलर बोन असते. ठीक आहे. त्यानंतर त्यामध्ये शोल्डर ब्लेड असते. त्यानंतर त्याच्या खालचं जे हाड आहे त्याला ह्युमरस म्हणतात. त्यानंतर इल्बो आहे, त्यानंतर रेडियस आहे, त्यानंतर अल्ना आहे, त्यानंतर व्रिस्ट आहे. हे सगळे बोन्सचे टाईप आहे. या प्रकारच्या बोन्स, हड्ड्या आपल्या कशात आहे? फोर लिम्समध्ये आहे, आपल्या हातात आहे. ठीक आहे. त्यानंतर बोन्स ऑफ अ लेग. आता पायामध्ये कोणते बोन्स असतात? तर इथे हिप गर्डल दिलेला आहे. त्यानंतर फेम्यूर आहे, नी आहे, आपला घुटगा म्हणतो आपण त्याला. त्यानंतर टिबिया नावाचं हाड आहे. त्यानंतर बारीक जे आहे ते फिब्युला नावाचं हाड आहे. त्यानंतर आहे अँकल, त्यानंतर फीट आणि टोज, आपल्या पायाचे बोट, टोज. तर हे सगळे काय आहे? बोन्स आहे. ठीक आहे. आपल्या लिम्स मधले, हातामधले आणि पायामधले. तर त्यानंतर बघा काय दिलेलं आहे? आर्म. द बोन्स ऑफ अ आर्म आर जॉईंट टू द स्पाइन बाय द शोल्डर गर्डल अँड कॉलर बोन. आता बघा, आपले जे हाताचे बोन्स आहे इथे आहे की नाही?
बघा इथं बोन दिलेला आहे डायग्राममध्ये. तर हे कशाला जोडलेलं आहे? आपल्या स्पाईनला, पाठीच्या कण्याला. ठीक आहे, पाठीच्या कण्याचा जो भाग आहे तिथे हे जोडलेले आहेत. अवर अप्पर आर्म हॅज ओनली वन बोन कॉल्ड ह्युमरस. तर आपला जो आर्मचा जो वरचा भाग असतो त्यामध्ये एकच बोन असते, त्याला ह्युमरस म्हणतात. आणि खालचा जो भाग असते, लोअर बोन जो आहे, त्याच्यामध्ये 2 टाईप आहे. एक आहे रेडियस अँड एक आहे अल्ना. ठीक आहे, त्यानंतर आहे लेग. आता लेग बघा, पायामध्ये बघा, द बोन ऑफ अ लेग आर जॉईन टू द स्पाईन बाय द हिप गर्डल. आता हे इथे दिलेलं आहे, हे जे हिप गर्डल आहे इथे आपल्याला बोन्स काय झालेले आहे? अटॅच झालेले आहे लेगचे. अवर अप्पर लेग हॅज द वन बोन कॉल्ड फेम्यूर. अप्पर लेगमध्ये जसं अप्पर हँडमध्ये एकच बोन होतं इथे, ज्याला ह्युमरस म्हणतात, तसंच अप्पर लेगमध्ये सुद्धा एकच बोन असते, त्याला ह्युमर म्हणतात. आणि इथे नी आहे, आपला गुडगा आहे इथे, आहे की नाही? त्यानंतर खाली 2 बोन आहे. जी जाडी हड्डी असते तिला टिबिया म्हणतात, आणि जी बारीक हड्डी आहे पायामधली 2 असतात ह्या, त्याला फिब्युला म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर काय आहे? अँकल आहे, टिबिया आणि फिब्युला. त्यानंतर आहे गर्डल्स. आता गर्डल हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे, तर बघा हे इथे दिलेलं आहे तुम्हाला गर्डल. शोल्डर गर्डल, जिथे काय असतात? आपल्या हाताचे आणि इथून स्पाईन काय असतात? अटॅच असतात. ठीक आहे, तर याचे पार्ट्स बघा कोणते आहे? इथे कॉलर बोन असते याला. त्यानंतर अप्पर आर्म, म्हणजे अप्पर आर्मचं जे हाड आहे ह्युमरस, हे इथे काय असते? अटॅच असते. ठीक आहे, त्यानंतर इथे बघा थाय बोन दिलेला आहे, हिप गर्डल आहे, याला अटॅच असतात अशा प्रकारच्या शेपला बोन्स आपले. ठीक आहे, त्यानंतर बघा देअर आर 2 टाईप ऑफ गर्डल्स, अ पेअर ऑफ शोल्डर गर्डर अँड अ पेअर ऑफ हिप गर्डल्स. ठीक आहे, द लिम्ब आर नॉट जॉईन डायरेक्टली टू द बॅकबोन बट टू द गर्डल्स. तर हे बोन्स आपले डायरेक्टली बाकी बोन्सला जॉईंट असतात का? नाही, त्यामध्ये काय असते? अशा प्रकारे गर्डल असते. इथे दिसत आहे ना तुम्हाला? त्यानंतर बघा आता इथे दिलेलं आहे तुम्हाला ह्युमन बॉडी अँड इट्स मुवमेंट. तर बघा आता ही आपली बॉडी आणि त्यामध्ये होणाऱ्या हालचाली. लेट अस स्टार्ट बाय फाइंडिंग आउट मुवमेंट विच वी डेली मेक्स अँड देन ट्राय टू मूव्ह द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. तर बघा तुम्ही डेली लाईफमध्ये वेगवेगळ्या मुवमेंट्स करत असतात, करता की नाही? मग त्यावरूनच आता इथे तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे, तर हा बॉक्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, हा शोधून ठेवायचा आहे. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? टू फाइंड आउट द डिफरंट टाईप ऑफ मुवमेंट्स दॅट अवर बॉडी व्हेरियस बॉडी पार्ट्स कॅन मेक. तर बघा आपले जे बॉडी पार्ट्स आहेत ते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट होतात, त्यावरून ही ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर बघा विच बॉडी पार्ट रोटेट कम्प्लिटली, म्हणजे पूर्ण गोलाकारात कोणता तुमच्या शरीराचा भाग गोल फिरतो. जसं तुमचा हात आहे, हात हा पूर्ण गोल फिरवल्या जाते, तुमच्या शोल्डरमधून जाते की नाही 360 डिग्रीमध्ये. त्यानंतर बघा विच बॉडी पार्ट रोटेट पार्शियली, असा कोणता बॉडी पार्ट आहे जो अर्धा काय होतो? रोटेट होतो, म्हणजे फिरतो अर्धा. तर हे किंवा व्हिच बॉडी पार्ट बेंड म्हणजे वाकणे, कोणता बॉडी पार्ट तुमचा वाकू शकतो. त्यानंतर व्हिच बॉडी पार्ट डू नॉट मूव्ह ॲट ऑल, आणि असा कोणता बॉडी पार्ट आहे जो फिक्स आहे, तो हलत नाही. तर इथे तुम्हाला त्याच्यावरूनच एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. जसं तुमचा आर्म आहे, आर्म काय होते? रोटेट कम्प्लिटली म्हणजे गोल फिरते, तो फिरते की नाही? तुम्ही फिरवला तर इथे यस दिलेला आहे. त्यानंतर रोटेट पार्शियली म्हणजे टर्न सुद्धा होते की नाही तुमचा आर्म, म्हणजे इथे सुद्धा यस येईल. बेंड करू शकता तुम्ही. त्यानंतर डज नॉट मूव्ह ॲट ऑल, हलूच शकत नाही, असं आहे का? नाही. ठीक आहे, तर हे ॲक्टिव्हिटी नेक आहे. आता नेक तुम्ही गोल फिरू शकता का? सर्क्युलर. तर यस असेल तर यस लिहायचं, नो असेल तर नो लिहायचं. तर पार्शियली अर्धी मान फिरू शकतो आपण. त्यानंतर बेंड होते का ते, हे तुम्हाला शोधून लिहायचं आहे. ठीक आहे, यानंतरचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.